कॉलेज म्हणजे धमाल हं? हा देशपांडे एवढा मोठा आहे पण अजून कॉलेजमध्ये असल्यासारखं वागतो. त्याच्या मुलीचा साखरपुडा आहे आज संध्याकाळी 4 वाजता. तुम्ही दोघे जण घरी वेळेवर या. आज 4 वाजता? हो. मी नाही आले तर चालेल का? पण का येणार नाहीस तू? एक्स्ट्रा लेक्चर आहे. एक्स्ट्रा लेक्चर? काय कारण दिलंस यार वैदू, कमाल आहे सा. अगं मग काय करणार होते मी? बाबा मला एका एंगेजमेंटला यायला फोर्स करत होते. मग काय, मी तिथे एंगेजमेंटला गेले असते तर मग मानसच्या घरी कोण आलं असतं? वैदेही तू? आता तुला घरी यावंच लागेल. हा, आय मीन अगं आत्ता नको, ते ना मला जरा. तेव्हा मी काहीही ऐकणार नाहीये. लवकर ये, मी तुझी वाट बघतेय. अर्चना, अरे वा, आज पाहुणे वाटत. अय्या, कोकम सरबत. बरं वाटलं. थँक्यू गो बाई, थँक्यू. अगो कसलं उकडतंय. आत्ता जरा थंडावा मिळाला घशाला. बाय द वे, ही कोण? वैदेही, अनिलच्या साहेबांची मुलगी. अनिलचे साहेब म्हणजे तेच ना जे त्या दिवशी गोपटे वकिलांसमोर वाटेल तसं बोलले. पण काय करणार, मोठे लोक ते असंच करतात. गरिबांना वाली असतं का कोणी? नाही. ताई, असं काय बोलताय? बरोबरच बोलते मी. माझ्या नोकरीबद्दल बोललाच नसेल अनिल त्यांच्याशी. जाऊ दे. आता एक दिवस मीच जाणार आहे ऑफिसला त्यांना भेटायला. काय नाव म्हणालीस ग तू हिचं अर्चना? वैदेही. वैदेही इनामदार. वैदेही, तू एकटीच आहेस की वडिलांनंतर एवढा मोठा बिझनेस सांभाळायला कोणी मुलगा वगैरे पण आहे? लहान भाऊ आहे मला, पण बिझनेस सांभाळायला हुशारी लागते, मुलगा नाही. हुशार आहेस. आणि काय म्हणतात त्याला, हजरजबाबी सुद्धा. आहेच मी हुशार आणि हजरजबाबी. आणि मुलगा वगैरे म्हणत असाल ना, तर आत्ताच एक मुलगा भेटला होता जो बिझनेस वगैरे तर सोडा, स्वतःला सांभाळू शकेल की नाही ह्याचीच शंका वाटेल इतका बावळट होता. वाटतं तू का बावळट नाहीस तू? हा, लोकांना बरोबर टोप्या घालता येतात तुला. आता मी आलो आणि पोलिसांना समजावलं म्हणून वाचलायस, कधीतरी आज जाशील माहिती ना. अरे दादा, पण एक अभिनेता म्हणून मला याची मदतच होईल ना. नाही म्हणजे समजा उद्या मला कैद्याचा रोल मिळाला तर मग मी भूमिकेत लगेच शिरेन ना. दर का पकड थोडं. उद्या आम्हालाचा रोल मिळाला तर उपयोग होईल ना. नाही का दादा? एक चहा मिळेल काय? आत्ता झालायस आम्हाला, लगेच आम्हाला. चल कॉफी बसतो. चल. मना, तुझे मित्र चहा घेतात का कॉफी? कॉफी. बर, पोहे चालतील ना? हो चालते. चालेल, मग मी करूनच ठेवते पोहे. कशाला? कोण काय घेणार हे आत्तापासून कशाला विचारतेस? कोण मुलं आहेत, किती मुलं आहेत ते इथे आल्यानंतरच कळेल ना. कोणती येऊ देत तरी VIP मंडळी. अहो तसं नाहीये, पोहे आधी करून ठेवले ना, मग मुलं आली की लगेच देता येईल. नंतर घाई गडबड नको ना. काही घाई गडबड वगैरे उडत नाहीये. कोण कोण यायची ती येऊ देत आधी इथे, मग काय करायचं ते ठरव. उगाच करून फुकट जाईल नाहीत. अहो ऐका ना, मी काय म्हणते. तू चहा कर त्यापेक्षा माझ्यासाठी.
एक वेळ बावळट मुलं परवडली, पण फुकट गेलेली नको हा. वयाचा मान नाही, लहान मोठं नाही, कोणाही पुढे काहीही कसंही उलट बोलतात. आणि काही लोक फक्त वयाने वाढतात, मॅच्युरिटी 0. वागायची बोलायची पद्धतच नसते. वैदे, मी तुझ्यासाठी ना काहीतरी बनवून आणते. चहा की कॉफी? अर्चनाई सिरियसली काही नकोय, मला ना उशीर होतोय, मी निघते. नाही ग, असं काही न घेता कसं सोडीन तुला? अर्चना, तू मस्त स्ट्रॉंग कॉफी कर. अगं हिच्या वडिलांना आवडते ना स्ट्रॉंग कॉफी, मग मुलीला पण आवडतच असणार नाही का? जा कर जा. तू तू ह्याला ओळखतेस? नाही ओळखत मी, डोंट वरी. मी तुम्हाला आत्ता म्हणाले ना, असा एक मुलगा जो बिझनेस वगैरे तर सोडा, स्वतःला सांभाळू शकेल की नाही ह्याची शंका वाटेल, तो हाच. बघा, अरे बघत काय उभा राहिलायस तू माझ्या तोंडाकडे? त्या प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय शोध. एकतर मला एका कार्यक्रमाला जायचं, ऑलरेडी उशीर होतोय. सर यावर उपाय एकच, अनिल सरांची सही आणि ती पण आजच. दुसरा उपाय नाही सर, नो ऑप्शन. वा, याला म्हणतात समस्येमध्येच उपाय शोधणं. थँक्यू सर. थँक्यू काय, तुला उपहास कळतो का? नाही सर. या बघतो मी काय करायचं. या. थँक्यू सर. अर्चना, आण ग बाई कॉफी. इथे वेळ कोणाला आहे? जाते माझ्या घरी कॉफी घेऊन. काम असतात ना. हा सर. हा अनिल, अरे एका टेंडरवर तुझी सही हवी आहे अर्जंट. ओके, मग मी येऊ का ऑफिसला लगेच? नाही, मी मात्रेला पाठवतो ना. बर. नाही, एक मिनिट थांब. मी असं करतो, मी एंगेजमेंट म्हणून येता येता तुझ्या घरी येतो. अर्चनाला सांग मस्त कॉफी कर. ओके ठीक आहे, या. आलंय. थांब आता थोडा वेळ. सर येत आहेत, मग दोघं एकदमच जा. हा काय काय? काही नाही. काय चिरंजीव, काय बघत होतात? 4:30 वाजले. हो, आलं लक्षात. 4:30 म्हणजे 4 वाजून गेल्यानंतर अर्धा तास उलटलेला आहे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं. 30 हो बाबा, मी पण वाटच बघतोय ना. माझं बोलणं संपलेलं नाहीये ना अजून. 30 मिनिटं म्हणजे 1800 सेकंद. आणि 1800 सेकंदामध्ये तो जगप्रसिद्ध धावपटू आहे ना, बोल्ट, तो 100 मीटरच्या किमान 180 शर्यती जिंकून करोडो रुपये आणि भरपूर नावलौकिक कमवेल. पण आपले मित्र आहेत ना, ते आम्हाला इथे लटकावून कुठेतरी मजा मारतायत. अहो बाबा, येतील ते. थोडा वेळ वाट बघूया ना. बस, आता बस. ज्यांना माझ्या वेळेची किंमत नाही ना, त्यांची मला देखील किंमत नाही. अहो ऐका ना जरा. तू यामध्ये बोलू नकोस. मानस, पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुझे मित्रमैत्रिणी जर इथे आले नाहीत ना, तर ते त्यानंतर जरी इथे आले तरी मी काही त्यांना भेटणार नाही. या. हा बोल. हॅलो, कुठे आहेस तू?
ते केलाय ना मेसेज, बघ ना. अगं पण कुठेस एवढा ट्रॅफिक? आल्यावर सांगते हा. अगं आता त्याच्यात न सांगण्यासारखं काय आहे? पक्का सांगेन आल्यावर हा. अगं पण सांग ना, किती किती वेळ लागेल तुला अजून? मेसेज वाच ना. अगं मी काय विचारतोय? बोलू हा, आपण बोलू. हा, हां सर. हा अनिल, अरे हॅलो, मी काय म्हणतो, मी ना फंक्शनला जाण्याआधीच तुझ्याकडे येऊन जातो. म्हणजे टेंडरवर तुझी एकदा सही झाली की टेंडर मला बर्वेला देता येईल, तोही मोकळा होईल. 10 मिनिटात येतो, चालेल? चालेल, या. सर येत आहेत 10 मिनिटात. 10 मिनिटात येत आहेत का? मग मी थांबते. अरे म्हणजे माझ्या नोकरीचं पण बोलून घेईन ना इथेच. हा, बरोबर. अनिल दादा, मला ना खूप उशीर होतोय, मी निघते हा. बस कॉफी पिऊन जा. बघ बघ. घे. अरे साखर संपली नेमकी, आता काय करू? मना, ए मना, काय? इकडे ये ना. हा काय? एक काम करशील माझं? काय? ऐक ना, अरे साखर संपली नेमकी. जा ना अर्चनाकडे जाऊन वाटीभर साखर घेऊन ये पटकन. दे वाटी दे. हे घे. ए ऐक, वाटी नाचवत बाबांसमोर घेऊन जाऊ नकोस. हो हा, नाही त्या चिडतील परत. हो. जा. काय रे, कुठे जातोस? हा नाही ते काय नाही, इकडेच जाऊन येतो तर. चलो निघते मी. अरे मानस, वैदे, अगं सावकाश जा आणि घरी पोचल्यावर फोन कर नक्की. बाय. ती करते मी फोन, पण जरा उशीर होईल 10-15 मिनिटं. ते आईस्क्रीम खायला जाणार आहे मी आता. आईस्क्रीम इथे ते फेमस पार्लर आहे ना, आईस्क्रीम पार्लर. बा. मगाशी म्हणाले ना, खूप खूप उकडतंय, त्रास होतोय. तर मग आणि घरी सुद्धा आईस्क्रीम पार्सल घेऊन जाणार आहे मी, त्यामुळे 10-15 मिनिटं जातील तिथे, त्यामुळे उशीर होईल. बाय बाय. बाय. ओके बाय. तुझं काय? आईस्क्रीम? नाही, हे साखर संपली होती तर आईने सांगितलं घेऊन ये पटकन. एवढंच ना, आणते. हा, येतोयस आत? नाही जायचंय. खूप उकडतं रे. हो हो. मलाही वाटतं आईस्क्रीम खावंसं. तुला नाही नाही? काय बघतोय? थँक्यू. अरे मानस, हा आपल्या हे आपली ही नील, काय होतंय? अगं आपल्या ही आपली वाटी. काय? नाही नाही, आपलं वाटी नाही हे. अगं उकडते किती, काय बोलावं सुचत नाही मला. तुला नाही उकडत आहे? जाऊ का मी? का? साखर जातो. जाऊ ना. हो हो. एसी लावू? आई, हा आले. ही घे तुझी वाटी. वाटी कसली?
ते साखर आहे. साखर म्हणजे काय? अहो ती साखर संपली आहे ना घरातली, म्हणून मनाला आणायला पाठवली होती अर्चनाकडे. साखर संपली म्हणजे तुझ्या लक्षात नाही आलं? हो अहो नाही लक्षात आलं. अगं मग लक्ष असतं कुठे तुझं? महिन्याचं सामान एकदम भरतो ना आपण. 5-5, 7-7 हजार रुपये देतो मी वाण्याला. लोकांच्या दारात जाऊन असं उधार उसनवारी करण्यासाठी का? अहो काय बोलताय हे? नाही लक्षात येत ना एखाद्या वेळेस. अगं तेच विचारतोय मी. स्वयंपाकघरातच असतेस ना तू, मग लक्ष असतं कुठे तुझं? अहो नाही लक्षात आलं, चूक झाली माझी. मग आता काय फासावर लटकवणार आहात का? हे असं बोललं की झालं. त्यापेक्षा जिथे लक्ष द्यायला हवंय ना तिथे लक्ष द्या. नाही तर नवरा आपला बाहेर राबतोय, पैसे कमावतोय, गरजा भागवतोय आणि तुम्ही हातात वाट्या घेऊन शेजाऱ्यांच्या दारात फिरा भिका मागत. हे असं निघून गेलं म्हणजे विषय संपत नाही. त्यापेक्षा जे सांगितलंय ना ते अंमलात आणून दाखवा. लोक किंमत करतात आमची बाहेर. दहा मिनिटात फेमस आईस्क्रीम गाठायचंय मानस. चला. काय दौरा कुठे? इकडेच कोपऱ्यावर जाऊन येतो. तुमचे मित्र काय लंडनला असतात की काय? काय? नाही तुमचे मित्र म्हटलं लंडनला असतात की काय? नाही इकडेच असतात का? नाही हिंदुस्थानातले 4 कधीच वाजून गेले ना. आता लंडनचे 4 वाजायची वेळ झाली म्हणून विचारलं. बाबा आता माझे मित्र नाही आले त्याला मी काय करू? मी सांगितलं का त्यांना नका येऊ म्हणून? तेवढं चिडचिड करण्यासारखं काय? तू त्यांना येऊ नका असं नाही सांगितलंस, बरोबर आहे. पण मी सुद्धा काही त्यांना मला भेटायला इथे या असं निमंत्रण घेऊन गेलो नव्हतो ना. उगाचच कारण नसताना आपल्याच घरामध्ये पाहुण्यांची वाट बघत अटेन्शन मध्ये बसावं लागलं मला विनाकारण. म्हणून विचारलं की आता अटेन्शन मध्ये राहू का रिलॅक्स झालं तर चालेल. हे बघा बाबा. काय बाबा काय? Can't take your call right now. Will call you later. मी तुला एक्सप्लेन करायला भेटायचं म्हणत होते. तू प्लीज इगो ट्रिपवर जाऊ नको. इगो ट्रिप कसली? पण तुला हवं ते समज. हवं ते समज काय? ठीक आहे.